परंतु हा निरोप बंदिस्त सीतेपर्यंत कसा पोहोचवायचा हा पेच प्रसंग त्यांच्या पुढे उभा राहिला. त्यांनी ही जबाबदारी बलवान हनुमानांवर सोपवली. श्रीरामांनी हनुमानाची ओळख सीतेला पटावी म्हणून हनुमानाजवळ आपली मुद्रिका दिली. हनुमान तातडीनं आकाश मार्गानं लंकेत पोहोचले आणि जिथे सीता बंदिस्त होती त्या अशोक वनात प्रवेश करते झाले आणि सीता माईंच्या पुढे उभे राहिले. त्यांना पाहून सीता दचकली. कोण आहात आपण? आपण कोणी मायावी राक्षस तर नाही ना? नाही माते, मी प्रभू श्री रामचंद्रांचा दास हनुमान आहे. ही घ्या मुद्रिका. माते, आपणास ओळख पटावी यासाठी स्वामींनी ही मुद्रिका मजजवळ दिली आहे. आपण सुखरूप आहात ना? आपणास इथे काही त्रास तर झाला नाही ना? नाही, पण माझे स्वामी कसे आहेत? त्यांना सांगा इथून माझी लवकरात लवकर सुटका करावी. जशी आज्ञा माते. माते, मला फार भूक लागली. या वाटिकेतील फळांचा मी आस्वाद घेऊ? हनुमानानं सीतामाईंची आज्ञा घेतली. सीतामाईंची भेट झाल्यामुळे मारुती रायाला खूप आनंद झाला. रावणाला आपली शक्ती न दाखवता परत जाणं मारुती रायाला काही पटेना. त्यानं मग अशोक वाटिकेचा पूर्ण विध्वंस केला. धावा, पळा! अशोक वाटिकेत एक बलाढ्य वानर शिरलाय. त्याला पकडा. तो विध्वंस करतोय. त्याला जेरबंद करा. धावा, पळा! ही वार्ता रावणाला कळताच रावणानं सैनिकांमार्फत हनुमानाला बंदी करून स्वतःच्या दरबारामध्ये आणलं. चल चल, लंकाधिपती हाच तो विध्वंस करणारा वानर. मारुती रायाने रावणाला सीतामाईंना मुक्त करण्यास सांगताच रावण ढवळला आणि अशोक वाटिकेची नासधूस केल्याबद्दल रावणानं मारुतीची शेपटी पेटवून देण्याची सेवकांना आज्ञा केली. या वानराने तर उच्छाद मांडलाय. त्याला बांधा, त्याची शेपटी पेटवून द्या. हे रावणा, तुझा काळ जवळ आलाय. माझे स्वामी प्रभू श्री रामचंद्र आपल्या सेनेसह लवकरच लंकेवर आक्रमण करणार आहे. पण आता तर मी एकटाच तुम्हाला वरचढ आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. अरे तो तर उडाला. त्याला पकडा, पकडा त्याला. अरे तो संपूर्ण लंकेला आग लावतोय. अरे जा जा, त्याला पकडा, पकडा त्याला. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय श्रीराम, जय श्रीराम.